गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण आहोत बदलापूर स्टेशनला आणि इकडनं चालू आहे कर्जतसाठी, कारण आजचा आपला ट्रेक आहे राजमाची फोर्टचा. कर्जतवरून 4 ते 5 तासाचा ट्रेक आहे. आता आपण खोपोली ट्रेनची वाट बघतो, कारण आपले सगळे मित्र त्या गाडीने येतात, कारण तीच गाडी पहिली इकडे येण्यासाठी. तर आता बदलापूर स्टेशनला बघा तुम्ही पाठीमागं अजून गाडी लागलेली नाही. याच्यानंतर ही कर्जत, याच्यानंतर खोपोली. तर ती गाडी बघून आपल्याला कर्जतसाठी जायचं. तर आत्ता आपण पोचलो आहे कर्जत स्टेशन. या ट्रेनने आलो, ही ट्रेन गेली ती आता. आणि आजचे आपले ग्रुप मेंबर तर आता इकडनं बससाठी चाललो आहे आपण पलीकडे. तर आता आपण पायथ्याच्या गावात पोचलेलो या ठिकाणी. आणि बघा ही इको आहे ना, ह्याच्यामध्ये आलो आपण. आत्ता सकाळचे वाजलेत 8 वाजले. 8 वाजता आपल्या इकडनं ट्रेक चालू होणार आहे. आपले हे सगळे ट्रेक मंडळी इकडनं आपल्याला जायचं पुढं. 8 वाजता आपला ट्रेक चालू झालेला आहे. आणि आता आपण ज्या गावात आहे ना, ते आहे कोंढाणे गाव. कोंढाणे गावापासून आता इकडनं आपल्याला जायचं आहे लेणी. लेणीच्यावरून आपल्याला सरळ तसा रोडवरती जाण्यासाठी. तर आता आपण कोंढाणे वाडीपासून चालत चालत पुढे ना मुंडेवाडीमध्ये पोहोचलो आहे. इकडनं आपल्याला थोडंसं पुढं जाऊन इकडं टर्न मारायचं कोंढाणे लेणीकडे. त्याच रस्ता आपल्याला सरळ पुढं वरती जायचं आहे. आजचा ट्रेक आपला हा खूप दमावणारा असणार आहे, थकावणारा खूप. आत्ता आपण गावाच्या पुढं आलो आहे आणि बघा कोंढाणे लेणीचं बोर्ड इकडे या ठिकाणी. इकडनं आपल्याला वरती इकडे जायचं आहे. हे बघा इथं पार्टी आहे. गावाच्या थोडंसं पुढं आलं कोंढाणे लेणी या ठिकाणी. इकडं हे बघा सुरुवातीलाच अशा झाडांवर पाट्या लावलेल्या आहे कोंढाणे लेणीकडे. परंतु आपण तिथून सरळ वरती पुढे जाणार आहे राजमाचीसाठी. राजमाची किल्ला आहे ना, हा 2 ह्याच्यात विभागलेला आहे. ते ॲक्च्युअली 2 बाले किल्ले, पण त्यांना 2 किल्लेही बोललं जातं. एक तर मनोरंजन आणि श्रीवर्धन, हे दोन्ही करायचे आहेत आपल्याला आजूबाजूलाचे असे. हां तर मित्रांनो, अर्धा तास झाला आपण चालतोय. परंतु या ठिकाणी जंगलात एवढे जबरदस्त मच्छर आहे ना, एका जागी थांबलं एवढे चावतात ते, जबरदस्त खतरनाक. फोडं जाणतात ते डायरेक्ट मोठे मोठे. त्यामुळे जरी ह्या ट्रेकला येणार असेल तर ओढोमास घेऊन ये कंपल्सरी. खतरनाक मच्छर आहेत, वैताग आला. एका जागी बसून देत नाही. त्यामुळे आम्ही कंटिन्यू चालतो आहे हळूहळू. थांबलं का चावायला सुरुवात करतात डायरेक्ट. 8:45 झालेलं आहे आपल्याला टाईम. आणि आता आपण आहे ना कोंढाणे लेणीपाशी पोहोचल्यावर इथं समोर हे दिसतात ना, हे कोंढाणे. अर्धा तास लागला आपल्याला इथपर्यंत पोचा, अर्धा ते पाऊण तास. थोडंसं फोटो वगैरे काढत झालो आपण. आणि पायथ्याशी पोचलो आता. या ठिकाणी त्याची माहिती वगैरे लिहिलेली इकडं लेण्यांची. याचा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु आज ऑन द वे म्हणून आपण जाता आता दाखवतो इकडे. हे बघा हे पुरातत्व विभागाचे नोटीस बोर्ड. आणि ह्या पायऱ्या आहेत पुरं लेण्यांपर्यंत. तर आता आपण पोचलोय कोंढाणे लेण्यांपर्यंत. हे बघा, आपण जर भाचे लेणीचा व्हिडिओ बघितला ना, हे स्तूप दिसते ना समोर, हे तिकडे भरपूर प्रमाणात 20 ते 25 स्तूप होते. ॲक्च्युली हे पूर्ण पडलं आहे. हे बघ हे समोर, पण इथं एकच आहे. आणि बाकी ठिकाणी पूर्ण फक्त कोरीव काम आहे. आपलं विसापूरची हा परिसर एवढे. पाऊस पडत असताना भारी वातावरण, कारण पूर्ण वॉटरफॉल टाईप पडतो. ही दम्मलिपी. तर आता कोंढाण्याचं आपलं म्हणजे इकडे जाऊन आलेलो आहे आपण. कोंढाणे लेणी पाहून थोडासा वेळ बघितला, कारण आपल्याला मेन आपला आजचा व्हिडिओ राजमाची फोटोचा आहे. त्यामुळे थोडासा वेळ, एक 5-10 मिनटं आपण तिथे गेलो, फोटो वगैरे काढले 2-3. आणि पाऊस नसल्यामुळे वॉटरफॉल वगैरे काय आहे नाही, तर जास्त काही पाहण्यासारखं नाही. तर आता आपण निघतोय राजमाचीकडे. हे बघा पाठीमागे जे दिसतं ना स्ट्रक्चर, ते कोंढाण्यांचं लेण्यांचं. तर आता आपण राजमाचीकडे प्रस्थान करतोय.
बघा हा रस्ता इकडे कोंडाण्यांचा आणि त्याच्या जस्ट राईट साईडने आपल्याला इकडे पुढे जायचं या रोडने इकडे ह्या बोर्डपासून बोर्डच्या साईडने इकडे राजमाची इकडे जायचं. हे बघा हे पाठीमागे ना हे कोंडाणे लेणी इकडे इकडनं आपण आलो इथं बोर्ड येतो कोंडाणे लेणीचा आणि त्याच्या जस्ट राईट साईडने इकडे पुढं हा पायवाट जाते छोटीशी. रस्ता काढत काढत आपण ज्यावेळेस पायवाट्याने येतो ना त्यावेळेस अशा ठिकाणी बॉटल्स लावलेले आहे झाडांवर. त्याचबरोबर या ठिकाणी बघा एक प्रिंट करून पाटी लावलेली राजमाची किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग या ठिकाणी बांध दाखवलेले आहे. इकडे कुठे कुठे अशा रिबिन्स पण लावलेले परंतु त्या दिसत नाही झाडांमुळं. तर मित्रांनो एक 10 ते 15 मिनटं चालत आलो ना कोंडाणे लेण्यांपासून तर त्या ठिकाणी बघा असे मार्किंग भेटलेली आहे बॉटल लावलेली आहे त्या ठिकाणी अशात आणि आपल्याला सरळ पायवाटाने पुढे जायचं आहे. राजमाचीच्या ट्रॅकमध्ये ना रस्त्यामध्ये एवढे जबरदस्त वॉटरफॉल आहेत ना मोठे मोठे परंतु आता सध्या पाऊस कमी असल्यामुळे ना छोटे छोटे पाणी चालू आहे बघा. हे पावसात हे एक नंबर जबरदस्त असणार आहे. वरून इकडं फ्लो येते आणि पूर्ण खालपर्यंत बघा कसं आहे तर ना पावसामध्ये हा व्ह्यू एक नंबर असणार आहे. मोठा करू पाहिलं 10:30 आलेत मित्रांनो. आपण या ठिकाणी विश्रांती केली आणि आता निघतोय आपण. पहिला बहुतेक जो मोठा आहे ना तो करू श्रीवर्धन करू बहुतेक आणि नंतर मनोरंजन करून याच ठिकाणावरून खाली उतरणार करायचं. पहिला प्लॅन आपला लोणावळा होता उतरायचा परंतु हे बरोबर आहे इकडनं लवकर खाली जाऊ आपण. पूर्ण जंगल ट्रेक चालू आहे आपला वरती पूर्ण जंगल आहे. हे बघा या मध्ये आधी बोर्ड आहे साईन आणि रिबिन्स पण लावलेले आहे भरपूर ठिकाणी झाडांना. वाट पण अशी चुकण्यासारखी नाही भरपूर मळलेली वाट आहे त्यामुळं चुकण्याचे चान्सेस एकदम कमी. फक्त या ट्रॅकला जास्त गर्दी वाटत नाही कोणी येत नाही जास्त इकडनं वाटतं. फक्त एक ग्रुप भेटला आपल्याला बाकी कोण नाही इकडे. तर मित्रांनो 2.5 ते 3 तास गेले आपल्याला आणि आपण एका माचीवरती पोहोचलोय. खाली जर बघितलं ना हे बघा इकडनं चालू केलं होता ट्रेक आपण ह्या गावातून इकडे लेण्यांपर्यंत आलो कोंडाणे आणि तिकडनं पूर्ण फिरून फिरून असं इकडे वरती आलोय. हे बघा कसे दमलेत थकलेत बिचारे ट्रेकर आडवे तिडवे झोपलेच एक एक झोप झाली वाटत. दिसले ना तुम्ही. हा जबरदस्त आहे पण पावसाचा अजून काही हे नाही आणि ऊनमध्ये आधी भरपूर आहे. बघा इकडनं आपण आहे ना खालून चालत आलो आणि इकडे वरती आल्यानंतर पहिलंच हे दुकान इथे काकांचं. तर हे संडेला दुपारपर्यंत या ठिकाणी असतात आणि तिकडनं आता सरळ आपण पुढे जाणार ना तर पुढे गेलं बघा इथं समोर दिसतोय ना हा मनोरंजन आहे आणि त्याच्या पलीकडं श्रीवर्धन आहे. तर आपल्याला इथून खाली जायचं आहे असं. हे बघा या दुकानापासून आपण इथून वरती आलो. या दुकानापासून सरळ आलं ना खाली तर बघा इकडे एक रस्ता जातो राईट साईडला एक लेफ्ट साईडला तो दोन्ही रस्त्याला जाता खाली उतरायचं इकडनं आपल्याला सरळ. हे बघा इथं मार्किंग आहे बॉटलची या बॉटलपासून समोर बघा इथं दिसतोय हा मनोरंजन याच्या पाठीमागे श्रीवर्धन आहे. तर आता ह्या रस्त्याने आपण खाली उतरतोय. 12:30 झालेत आपल्याला इथपर्यंत असतोपर्यंत. खूप दमवणारा ट्रेक आहे कारण पाऊस अजिबात नाही ज्या हिशोबाने आपण आलो होतो पावसासाठी. हा 1 वाजलेत आणि आता आपण पोचले उदेवाडी गावामध्ये. हे बेस विलेज आहे किल्ल्याचं राजमाचीच्या. आत्ता 1 वाजत आले तर 1 वाजता आपण या ठिकाणी पोचलो. इकडनं आपली चढाई चालू होती किल्ल्यावरती. हां इकडे आलो ना आता इथे पार्टी इकडनं येणार ना या ठिकाणी गाड्या येतात इथं इकडून जे येतात ना ट्रेकला. आणि इथं बघा इथं बोर्ड मनोरंजन बालेकिल्ला महेश सर इकडे वर महेश सर. हे बघा मस्त जंगलातून चाललोय असं वाटतंय आपण. हा आपल्याकडे मॅप आहे. आपण पहिले जाणार आहोत मनोरंजन बालेकिल्ला. ॲक्च्युली त्याला किल्ला पण बोलतात मनोरंजन. हे 2 किल्ले श्रीवर्धन मनोरंजन परंतु ते बालेकिल्ले दोन्ही पण दोघांचा मिळून राजमाची फोर्ट.
तर आता आपण आहे ना मनोरंजनवर चढतोय आणि मनोरंजनच्या समोर बघा हा दिसतो ना, हा श्रीवर्धन बालेकिल्ला आहे. तर आपल्याला इकडे ह्या स्पॉटला पण जायचं पण परंतु पहिलं आपलं इथं फिरणार आपण वरती. मनोरंजन एवढं मोठं नाही, मनोरंजन छोटं आहे. परंतु हे किल्ले आहे ना जुन्या काळी जे कल्याणची जी हे होता ना दळणवळणाचा मार्ग, कल्याण आणि इकडं पुणे, तर तो जो बोरघाटात यायचा पहिला कल्याणवरून, तर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्यांची निर्मिती केली होती जुन्या काळामध्ये. हे बघ समोर हा मनोरंजन आहे आणि चढतानाच आपल्याला एक ठिकाणी पाण्याचं टाका लागलेली आहे. ही पाण्याचं टाके. चला वरती चढतोय आता. पायऱ्या लागल्यात आपल्याला इकडे. हे बघा हे खाली हे उदेवाडी गाव आहे आणि हा समोर दिसतो हा मनोरंजन. त्याच्या जस्ट अपोजिट इकडं श्रीवर्धन. हे दोन बालेकिल्ले, दोन डिवाईड झालेत राजमाची फोर्टचे. आणि त्या दोन्हींच्या मध्ये जी दरी ना त्या ठिकाणी आहे खंडोबा नाही सॉरी भैरवनाथाचं मंदिर होतं. हे बघा हा आहे मनोरंजन किल्ल्याचा बुरुज. त्या ठिकाणी पोहोचले. त्याच्या एक्झॅक्ट समोर श्रीवर्धन इकडे. हा रस्ता आहे तिकडे जायला श्रीवर्धनला. हे बघा ही संरक्षक भिंत ही सगळी आणि इकडनं मुख्य दरवाजा. बघा हा मुख्य मनोरंजनचा प्रवेशद्वार आहे आणि त्याच्या पाठीमागे दिसतं ना ह्या देवड्या आहेत ज्या ठिकाणी पहारेकऱ्यांना राहण्याची व्यवस्था होती. इकडनं आपण आतमध्ये एंट्री करतोय. हा या ठिकाणी मनोरंजन किल्ला जो बालेकिल्ला आहे त्याच्याबद्दल पार्टी लावलेली आहे आणि इकडनं एंट्री करतोय आपण. या बघा ह्या देवड्या आहेत, याच्या खूप मोठे मोठे देवड्या आहेत. या ठिकाणी पहारेकऱ्यांची राहायची व्यवस्था केली जाते. इकडनं आपण जातोय आता बुरुजावरती. इकडं पुढे आपले कार्यक्रम. हे बघा हा बुरुजाचा वरचा भाग आहे. परंतु आता सध्या आपण या ठिकाणी बसून थोडंसं काहीतरी खाणार आहे. सकाळपासून उपाशी. हा एक बुरुज आहे जो खालून दिसत होता ना, तो हा बुरुज आहे. टाक भरपूर दिसत आहे तिथं. टाक तर पण पिण्यायोग्य आहे का? शेवटचा बुरुज. टाक्यामध्ये पाणी आहे ना. मला तेच डाऊट आहे. अरे आपण काय करू माहित आहे, ऐक आपण काय करू, असा हा बुरुज पकडून असं सरळ त्या बुरुजाने इकडे खाली उतरू. जे भेटेल आता बाले किल्ल्यावर जाऊ. बालेच किल्ला चाललोय आपण. बाले किल्ल्यावर जाऊ. ऐका हा बाले किल्ल्यावर जाऊ. हे सगळं अवॉइड करू. बाले किल्ल्यावर असंच खाली उतरू. ह्या बुरुजावर फोटो काढू. असंच खाली वास्तू टाक काय असेल ते. अरे मग इथून खाली उतरू. मित्रा हा ही तटबंदी पकडून असं सरळ जायचं. हे बघा हा मेन प्रवेशद्वार आहे मनोरंजन किल्ल्यावर येण्याचा आणि त्याच्या जस्ट समोर पुढे आल्यानंतर आपण ह्या बुरुजावर येतो इकडं वरती. हे बघा हे मनोरंजन किल्ल्यावरलं पहिलं पाण्याचं टाक या ठिकाणी भेटलेलं आहे. परंतु पाणी पिण्यायोग्य नाही, पूर्ण हिरवं पाणी. हे सगळे आपण संरक्षक भिंतीच्या बाजूबाजूने आलेलो आहे लेफ्ट साईडच्या. छोटे मोठे कडेकडेला बुरुज आहेत असे. आणि हा बघा हे इथं वाढ दिसते छोटीशी. या ठिकाणावरून आपण वरती आलो आहे. हे पूर्ण चालत उदेवाडीपर्यंत तिकडनं वरती चढले. म्हणजे पूर्ण किल्ल्याला फेरफाटका मारून आलो आहे साईडने. तर आता चला इथून समोर पुढे जाऊया. संरक्षक भिंतीवरून आपण चालतो या साईडने पूर्ण आणि त्याच्या सरळ आता ती पाठची एक टाकं पाण्याचं क्रॉस झालं आणि त्याच्या थोडंसं पुढं चालत आल्यानंतर ना या ठिकाणी एक पाण्याचं टाकं इकडं. हे दुसरं पाण्याचं टाकं खूप मोठं आहे. परंतु प्यायला तर नाही ना तेवढं. दुसऱ्या पाण्याच्या टाक्यापासून आपण सरळ थोडंसं पुढं आलं ना, हे बघा या ठिकाणी अवशेष आहेत. हे बहुतेक जे संरक्षक भिंतीवरती पहारेकरी असेल ना त्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल या ठिकाणी. कारण ही बाजूला लगेच संरक्षक भिंत आहे आणि आपण भिंतीच्या साईडने चाललेलो आहे. तर आता आपण पूर्ण मनोरंजन बालेकिल्ल्याला आहे ना प्रदक्षिणा घालतोय. इकडे वरती किल्ला आहे आणि त्याच्या जस्ट समोर बघा या ठिकाणी दिसतोय हा श्रीवर्धन. हे दोन्ही बालेकिल्ले आहेत. आता आपण या किल्ल्यावरती 2 पाण्याच्या टाक्या बुरुज बघितले 2 ते 3 आणि आता वरती मंदिर वगैरे तर वरती जातोय आता टेकडावरती जो बालेकिल्ल्याचा माथ आहे त्या ठिकाणी वरती जाणार आहे. हे बघा हे किल्ल्यावरचं 3रं पाण्याचं टाक आहे. हे साईजनी छोटे परंतु लांबीला भरपूर मोठे आहे. इकडनं स्टार्ट होतं
पूर्ण त्या एंडभरने. तर आपण आता आहे ना मनोरंजनच्या साईडने प्रदक्षिणा मारतोय ना, तर त्याचा जो दुसरा महादरवाजा आहे ना त्याच्यावर जस्ट पहिले आहे ना 2 गुफा आहेत. हे बघा असं स्ट्रक्चर त्याचं, परंतु त्यामध्ये पूर्ण पाणी भरलं आणि पाणी स्वच्छ आहे. ही गुफा आहे, परंतु पावसामुळे त्यात पाणी भरले पूर्ण. हे पाणी स्वच्छ आहे, 2 आहेत हे बघा. हा हे घे स्वच्छ पाणी. हे बघा हा गडावर येण्याचा आहे, मनोरंजन गडावर येण्याचा दुसरा मार्ग आहे. आणि तो पावसामुळे ना पूर्ण पडला आहे. इथून एंट्री होती, परंतु सगळे दगडी पडल्यामुळं हातमध्ये खाली उतरायला जागा नाही. हे बघा हे समोर दरवाजा आहे, हा बुरुज आहे दरवाजाच्यावर. तर त्या दरवाज्यातून आपण खाली नाही जाऊ शकत, कारण तो पूर्ण पडला आहे. आणि आता आपण वरती जातोय गडावरती, मेन माथ्यावरती. तर आता फायनली आपण पोचलेलो आहे मनोरंजनच्या बालेकिल्ल्यावरती. आणि समोरच दिसतोय बघा हा वाडा आहे, त्याची पाठी लावलेली, तोंड तिकडे तिथं. हे सगळे अवशेष आहेत किल्ल्यावरचे. वाड्याचे अवशेष थोडे बऱ्यापैकी शाबूत. हे वास्तूचे अवशेष. हे याचं थोडंसं स्ट्रक्चर बऱ्यापैकी आहे. मनोरंजन पण वरती बऱ्यापैकी आहे व्यवस्थित. वाड्यापासून आहे ना थोडंसं पुढं आल्यानंतर ना एक भलं मोठं पाण्याचं टाक आहे. हे किल्ल्यावरील सगळ्यात मोठं पाण्याचं टाक आहे. हे बघा हे समोर दिसते ना, हे सर्वात मोठं किल्ल्यावरील पाण्याचं टाक. वा सुपर. याचा घेरा जर बघितलं ना खूप मोठा आहे इकडनं. तर हा जो तलाव आहे ना त्याच्या जस्ट साईडने आपण चालली ना, बघा खाली दिसतोय ना तलाव आहे, हा सर्वात मोठा वरती तलाव आहे. आणि त्याच्या तलावाच्या जस्ट पुढं आल्यानंतर ना या ठिकाणी शिवलिंग आहे. तर त्याचं दर्शन वगैरे घेऊया आणि हा गड आपला कंप्लीट झाल्यानंतर आपण खाली वाड्याच्या पुढं तिकडे काय आहे का बघूया आणि खाली जाऊया. हे बघा हे दगडातलं शिवलिंग. हा तर हा जो वास्तू आहे ना याच्या अवशेषानंतर याच्या समोर एक वाड्याचा अवशेष आहे. आणि हा थोडासा पूर्ण आहे, थोडी पडझड झालेली आहे त्याची, परंतु भिंती पूर्ण अख्ख्या दिसतात. हे बघा आतमध्ये हा पूर्ण आहे. हे बघा हे सगळे ना अवशेष आहेत भिंतीचे. बुरुज म्हणजे जो वरती मेन जो माथा आहे ना त्याच्यावरती हे सगळे अवशेष वरती आणि खाली बुरुज वगैरे. तर आता आपलं मनोरंजनचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता आपण श्रीवर्धनकडे जाणार आहे. इकडनंच खाली जातोय. हे बघा पायरी. गड उतरताना ना आणखी 2 पाण्याच्या टाक्या लागलेल्या आहेत, पण पाणी पिण्यायोग्य नाही, पूर्ण ग्रीन आहे. हे एक आणि ही दुसरी, 2 पाण्याच्या टाक्या आहेत. हा बालेकिल्ल्याचा माथा आहे इकडे. तर आता मनोरंजन किल्ल्याचा व्हिडिओ म्हणजे इकडे संपतोय किल्ला पूर्ण. आता आपण श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे चाललेलो आहे. श्रीवर्धन बालेकिल्ला गेल्यानंतर आपला राजमाचीचा व्हिडिओ कंप्लीट होणार आहे. तर हे जे दोन्ही किल्ले आहे ना हे जर तुम्ही बघितले ना म्हणजे जुन्या आहे दळणवळणाच्या दृष्टीने, तर जुना जो बोरघाटाकडे नगर रस्ता होता ना कल्याणवरून, त्यावेळेस कल्याणची म्हणजे कल्याण हे मेन आरमाराचं ठिकाण होतं आणि तिकडनं दळणवळण जास्त प्रमाणात चालायचं. तर पवन मावळातले जे किल्ले आहेत तुंग, तिकोना, विसापूर, लोहगड हे, आणि या साईडला इकडं भैरवगड, भीमाशंकर, त्याचबरोबर हा हे राजमाची, म्हणजे हे किल्ले त्या दळणवळणाच्या रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी यांचा महत्त्वाचा उपयोग केला जात होता. तर आता आपण श्रीवर्धन जो समोर दिसतो ना त्या ठिकाणी चाललेलो आहे. मनोरंजन बालेकिल्ल्यावरती आपण एक वरती एक तलाव बघितला पाण्याचा, त्यानंतर एक शिवमंदिर आहे, त्याचबरोबर वाड्याचे अवशेष आहे आणि पाण्याच्या टाक्या आहेत. कमीत कमी 2, 3, 5 ते 6 पाण्याच्या टाक्या आहेत वरती. त्या सगळ्यांमध्ये पाणी
काही टाक्यांमध्ये पाणी पिण्यायोग्य नाही तर काही टाक्यांमध्ये आहे. आणि ह्याला 2 दरवाजे एंट्रीसाठी. एक दरवाजा बंद झालेला आहे पावसामुळे ढसळून तो, आणि एकच दरवाजा चालू आहे. तर एवढे अवशेष वरती पाहण्यासाठी सारखे. आणि आता आपण चाललेलो आहे श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे. हे बघा, हे मनोरंजनचं मेन प्रवेशद्वार आहे, ज्या ठिकाणावरून आपण वरती गेलो होतो इकडनं आतमध्ये. आणि आता तिकडनं खाली उतरतो श्रीवर्धनसाठी. परंतु ज्यावेळेस आपण समोरून सरळ आलो ना चालत, तर तिकडे सरळ पुढं न जाता थोडंसं प्रवेशद्वाराच्या खाली आल्यानंतर इकडं लेफ्ट मारायचं आहे खाली. हे बघा, इकडे आपले मित्र उतरतात ते खाली. तर हा लेफ्ट लक्षात ठेवा. वाट तशी मळलेली दिसते व्यवस्थित. हां, हे बघा, हा हे लेफ्ट. इकडनं आपण सरळ आलो होतो मग अशी येताना, हा रोड हा सरळ. तर तिकडे न जाता या लेफ्टने इकडे श्रीवर्धनकडे जातो हा रोड. हे बघा, समोर दिसतोय श्रीवर्धन बालेकिल्ला. तर आता आपण श्रीवर्धन किल्ला आहे ना, त्याच्या पायथ्याशी पोचलोय. हा बघा, वरती दिसतोय ना, हा श्रीवर्धन आहे. आणि त्याच्या पायथ्याशी आहे ना हे मंदिर आहे भैरवनाथाचं. त्याच्या जस्ट बाहेर आहे ना 2 तोफा, एक तुटलेली आणि एक पूर्ण तोफ आहे, आणि विरगळ आहे त्या ठिकाणी. हे बघा, हे आहे भैरवनाथाचं मंदिर. हे तोफाचं स्ट्रक्चर आहे. याच्यावर तोफ ठेवायची ती, मला वाटतं त्यासाठी बनवले, परंतु अजून ते बाहेर ठेवलेलं नाही. हे मंदिर आहे. काळ भैरवनाथ प्रसन्न. तर आता आपण चालू करतोय श्रीवर्धन किल्ला चढायला. आणि किती वाजले हो? 3:30 झाले. जबरदस्त टाईम झाला आहे. हे बघा, श्रीवर्धन किल्ला चालू झालेला आहे ना. या ठिकाणी 2 दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत. या ठिकाणी तुमची खायची वगैरे व्यवस्था होऊ शकते. तर आता 3:30 वाजता आपण किल्ला चढायला सुरुवात केला. कमीत कमी 2 तास वरती पकडा आपल्याला. 5-5:30 तर आरामात वाजणार आहे वरती. अजून खाली उतरून खाली आपल्याला 3 तासाची रनिंग आहे. आज भरपूर टाईम आहे. चला, परंतु वरती चढताना सगळ्या पायऱ्या आहेत बघा. आणि बघा, असे ट्रेकर दमलेत बिचारे पायऱ्या असून. हां, कारण मनोरंजन किल्ला करूनच थकलेत. तर श्रीवर्धन किल्ला आहे ना, तो पटकन वर चढला असं वाटते. कारण 15 मिनिटात आपण आहे ना बुरुजापाशी जो प्रवेशद्वार ना महा, त्या ठिकाणी पोहोचलो बघा या ठिकाणी. आणि इथं पाटी लावलेली किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. तर आपण आता बुरुजाकडे म्हणजे जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी चाललेलो आहे. आपण सुरुवात आहे ना बघा, हे मंदिर दिसते ना, तिकडनं आलो होतो त्या मंदिरापासून. हे बघा, हा जो बुरुज आहे ना, हा श्रीवर्धन किल्ल्यावरील मुख्य दरवाजा आहे. या व्हिडिओमध्ये आपण श्रीवर्धनची माहिती पाहणार आहे. या दगडात कोरलेले पायऱ्या आहेत आणि इथून मेन एंट्री होते. हे बघा, हा मुख्य दरवाजा आहे. इथून आपण किल्ल्यावरती एंट्री करतो या भागातून. लवकर आलो असं वाटते, कारण वरपर्यंत पायऱ्या आहेत या किल्ल्यावरती. मनोरंजन हो फक्त, पायऱ्या वगैरे नाही, त्यामुळे तिकडे आपल्याला भरपूर वेळ गेला. आत्ता आपण श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर एंट्री करतोय. हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणावरून आपण एंट्री केली आतमध्ये. मेन दरवाजा आहे. हे जे पण हे सगळे दरवाजाचे अवशेष पडलेले आहेत खाली. आणि ह्या देवड्या आहेत, या ठिकाणी पहारेकरांची राहायची व्यवस्था केली जायची. हे बघा, या इकडनं आपण एंट्री करतोय. तो श्रीवर्धनचा मेन स्पॉट आहे, वरचा माथा, त्या ठिकाणी झेंडा आहे वरती. काय मंदिर? धान्याची क्वार्टर आहे. हे बघा, पाण्याच्या टाक्यांच्या थोडंसं सरळ पुढं आलं ना तर धान्याची क्वार्टर आहे. खूप मोठी आहे ती. 3 आहेत. एक त्यानंतर हे मधलं दुसरं आणि तिसरं इकडं. 3. हां, 3 धान्याची क्वार्टर इकडे पाठीमागे खूप मोठे मोठे आतमध्ये कोरलेले आहेत. आता ते बघून आपण सरळ पुढे निघालेले या ठिकाणी. राईट साईडने वरती जायचं पुढं. प्रवेशद्वाराच्या एक्झॅक्ट वरती आल्यानंतर ना 2 पाण्याचे टाके, एक आणि हे वरचे आहेत. पाण्याच्या टाक्यापासून आपल्याला सरळ वरती जायचं. इकडे पायऱ्या दिसतात बघा. या ठिकाणावर
इकडं वरती जायचं आपल्या. असा व्हिडिओ आपला बहुतेक खूप मोठा होणार आहे, कारण पूर्ण खालून कर्जतवरून चालत वरपर्यंत मनोरंजन बालेकिल्ला, श्रीवर्धन बालेकिल्ला हे दोन्ही करतोय आपण आज. हे बघा वरती पोचल्यासारखं वाटतंय. तर आपल्या प्लॅनमध्ये थोडासा बदल झाला आहे, कारण आपण आता पहिलं श्रीवर्धनच्या माथ्यावरती जाणार होतो वरती, परंतु समोर जो बुरुज दिसलेत ना ते मेन कोणाचे तुम्ही व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओमध्ये बुरुज दिसतात ते महत्त्वाचे. तर हां काताळधार व्ह्यूवाले, तर त्या ठिकाणी कोणीच गर्दी नाही, त्यामुळे पहिलं आपण तिकडे चाललो आहे आणि नंतर ते करून वरती माथ्यावर जाणार इकडे या ठिकाणी पाठीमागं. तर त्याच्या पहिलं या ठिकाणी पाण्याची टाकी लागलेली खाली बुरुजाकडे येताना. हाय चांगले पिण्यायोग्य आहे हे. तर आता आपण चाललोय बुरुजावरती. हे बघा हा समोर जो बुरुज दिसतोय ना त्या ठिकाणी जायचं आपल्याला. आणि आता पावसाचे वातावरण झालेले फुल गरजायला लागले वरती, जबरदस्त पाऊस पण येईल असं वाटायला लागले. हे बघा हा तो बुरुज आहे जो सगळ्यात फेमस आहे तो. आणि त्याच बुरुजामधून खाली जाण्यासाठी एक रस्ता आहे, तिकडनं बघू आपण उतरून खाली. इकडे एक बुरुज आहे बघा, हा एक आहे त्याच्यात जस्ट सरळ पॅरल सरळ पुढे चालताना तर हा बुरुज हा मेन आहे. या ठिकाणावरून आपल्याला जास्त व्हिडिओ दिसणार लोकांचे या किल्ल्याचे श्रीवर्धनचे. तर आपण जो महत्त्वाचा स्पॉट आहे ना किल्ल्यावरचा त्या बुरुजावरती बघा हा तो बुरुज आहे. आणि हे जे शत्रूवरती आक्रमण करण्यासाठी बघा ह्या जांग्या बोलतात, जांग्या इथून आक्रमण केलं जातं आणि लक्ष ठेवलं जातं. हे सगळ्या बुरुजावरती असे खड्डे आहेत. तर आता जो वरती बुरुज आहे ना त्याच्या खाली आतमध्ये ना रस्ता आहे, त्या ठिकाणी चाललो आपण. हे बघा हा वरती इकडे बुरुज आहे आणि त्याच्या खाली इकडं त्या ठिकाणी रस्ता जातोय. हो दिसतंय का? कुठे गेले महेश दादा? उजेड आहे का? काय दिसत नाही इकडं? अंधेरा ही अंधेरा आहे. हे बघा छोटासा रस्ता आहे इकडनं आणि इकडनं खाली खाली गॅप आहे, मोठा गॅप आहे. हा हे बघा हे आलो बुरुजाच्या या दरवाजातून बाहेर आलो आपण बुरुजाच्या. बुरुजाची कडी हा मेन स्पॉट आहे श्रीवर्धनचा. या ठिकाणचे जास्त फोटो व्हिडिओ तुम्हाला याच ठिकाणचे जास्त बघायला भेटतील. इकडनं चढायला नाही जागा, परत रिटर्न नाही ना, पूर्ण पड कुठून नाही ना, ते पूर्ण पडझड झालेली वरती. कसं हा हाय 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 हा हा. तर त्या दरवाजातून आपण आतमध्ये आलो आणि खाली उतरलो. खाली उतरून नंतर साईडने इकडे वरती जायला रस्ता आहे परत आहे त्या ठिकाणी. तर आता आपला जो पाठीमाग जो बुरुज होता ना जो मेन, त्याचे फोटो आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जास्त बघता तो बघून झालेला आहे. आणि आता आपण समोर जो बालेकिल्ल्याचा माथ आहे त्या ठिकाणी वरती चाललेलो आहे. म्हणजे आपला या श्रीवर्धन बालेकिल्ल्याचा व्हिडिओ संपल, म्हणजे पूर्ण व्हिडिओ क्लिअर होऊन जातील. आता वरती जातोय आपण. तर आत्ता आपण पोचलोय श्रीवर्धन किल्ल्याच्या मेन माचीवरती, म्हणजे वरती एकदम टॉपला. आणि वरती एंट्री केल्याच पाण्याचं एक टाकं लागते या ठिकाणी बघा, छोटंसं आहे हे पाण्याचं टाकं आहे. आणि त्याच्या जस्ट समोर आहे ना ही बघा ही विरगळ दिसते, ही विरगळ आहे. अजून आपल्याला तिकडे माथ्यावर जायचं, तिकडे तो झेंडा आहे भगवा झेंडा लावलेला आहे, त्या माथ्यावर जायचं आपल्याला. आता आपण पोचलेले श्रीवर्धनच्या मेन माथ्यावरती. आणि बघ हा समोर जो पोल दिसतोय ना हा भगव्या झेंड्याचा पोल आहे. आणि हे बहुतेक राजवाड्याचे अवशेष आहे, परंतु हे बांधकाम आत्ताचं नवीन दिसतंय. हे बघा हे राजवाडाच आहे वाटतं. हा हे राजवाड्याचे अवशेष आहे, मंदिर आहे सॉरी. लांबून तर राजवाड्याचे अवशेष वाटत, परंतु बघा या ठिकाणी शिवलिंग आहे दगडी, हे शिवलिंग आहे, हे शिवलिंग आहे. आणि वरती बहुतेक तो राजवाडा असेल तिथं, हा दिसतोय.
खाली हे जे वाड्याचं अवशेष आहे त्याच्या सरळ पुढे आल्यानंतर ना या ठिकाणी अवशेष आहे अजून वाड्याचे या ठिकाणी. हे बहुतेक राजवाडा आहे 4 सेकंड में कारण हा खूप मोठा आहे. इसमें वो स्टेप आता था 4 से 6 सेकंड स्लो होता था. आणि त्याच्या जस्ट बाजूला हा भगव्या झेंड्याचा पोल आहे. परंतु त्याच्यावर झेंडा नाही, हे राजवाड्याचे अवशेष कारण हे मोठं आहे साईज थोडी. तर आता आपण श्रीवर्धनची जे मेन वरती माथा आहे त्या ठिकाणी उभं आहे. हा पाठीमाग पोल दिसतो ना, हा त्याचा भगव्या झेंड्याचा पोल आहे. परंतु त्याच्यावर सध्या तरी भगवा झेंडा नाही. आणि त्याच्यावरून समोर जर बघितलं ना तुम्ही, या ठिकाणी एक बुरुज आहे. परंतु आता पावसामुळे वातावरण पूर्ण ढगाळ झाले आणि ते स्पष्ट दिसत नाही. परंतु जसं आपण या ठिकाणी पाठीमाग बघितलं ना जो बुरुज, सेम तसाच या ठिकाणी बुरुज आहे. आणि आता तरी आपल्याला टाईम नाही तिकडे जायला कारण ती खूप उशीर झालेला आहे. आपल्याला अजून खाली कर्जतला उतरायचे. त्याच्यात जस्ट पहिले या ठिकाणी एक पाण्याची टाकी, तर आपण आहे ना ती स्किप करणार दोन्ही स्पॉट आणि डायरेक्ट या ठिकाणी उतरून या मेन दरवाजातून खाली उतरणार. इथून जसं वरती चढलो ना त्याच ठिकाणावरून खाली उतरणार. तर आता आपला या ठिकाणचा पूर्ण फेरफटका मारून झालेला आहे. तो एक बुरुज फक्त आपण स्किप केला आणि पाण्याची टाकी. बाकी जर वेळ भेटला तर आपण खाली इकडे जे तळ्याचं महादेवाचं मंदिर आहे ना पुरातन, त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया. कारण आता खूप उशीर झाला, आपल्याला खाली अजून कर्जतला उतरायचं आहे ट्रेकिंग करून. ते भरपूर लांब आहे, ते कमीत कमी 2.5-3 तास ते लागू शकतात आपल्याला. तर आता चला लवकरात लवकर आपण इकडनं निघतोय. तर आजचा आपला व्हिडिओचा लास्ट पॉईंट उदयसागर तलाव आणि त्याच्याच बाजूला आहे महादेवाचं मंदिर. तर ते 2 लास्टचे स्पॉट पाहण्यासाठी आपण इकडे या ठिकाणी आलेलो आहे. ते जे महादेवाचं मंदिर ना ते गोंदनेश्वर महादेव मंदिर आहे. आता इकडनं राजमाची फोड दिसत आहे कारण झाडं आहेत भरपूर. परंतु या साईडला इकडं वरती इकडं वरून तिकडून आलो आपण. आता बघा हा उदयसागर तलाव आणि गोंदनेश्वर मंदिर या ठिकाणी इकडं पुढं. तर चला आता मंदिराकडे जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. हे बघा हे समोर आहे ना प्राचीन महादेव मंदिर गोंदनेश्वर. मस्त दगडात कोरलेले खांब वगैरे, भारी स्ट्रक्चर अजून आहे. त्याच्या बाजूला इकडे एक विहीर आहे. ही विहीर, इथं विहीर आहे आणि इकडे मंदिर आहे. विहिरीला पाणी आहे भरपूर आहे कारण साईडलाच पाण्याने भरलेलं तलाव आहे, त्याच्यामुळं पाणी भरपूर इकडे या ठिकाणी. तर आता त्याला महादेवाचं दर्शन घेऊया पहिलं. तर हे बघा इकडे समोर. तर मित्रांनो आता आपला ट्रेक या ठिकाणी संपलेला आहे. 6 वाजले संध्याकाळचे. अजूनही आपण राजमाचीच्या पायथ्याशी जे कोंडिवले गाव आहे त्या ठिकाणी अजून आपल्याला पोचायचं आहे कर्जतसाठी. आजचा ट्रेकला आज वाटतं घरी यायला 11 वाजणार आहे कमीत कमी. आजचा जो ट्रेक आपण सकाळी खोपोली पकडून कर्जतला आलो. कर्जतवरून म्हणजे बाहेर 1 किलोमीटर चालत आल्यानंतर एक इको केली आणि इको करून खालच्या कोंडिवली गावात आलो. त्यांनी 700 रुपये घेतले आपले आणि तिकडनं वरती एक 4 ते 5 तासवर ट्रेक करता आपण राजमाचीला पोहोचलो. तर राजमाचीवरती आपण 2 बालेकिल्ले गेले, एक मनोरंजन आणि श्रीवर्धन. आता 6 वाजले, 2 किल्ले करून खाली आलो. खाली जे पुरातन शिवमंदिर आहे गोंदनेश्वर ते करून आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय. आजचा ट्रेक या ठिकाणी संपलेला आहे. भेटूया नेक्स्ट ट्रेकला. धन्यवाद.